हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. ओके, आज आपण पाहणार आहोत कंजुगेशन. आता सगळ्यात आधी हे समजून घेऊया की कंजुगेशन म्हणजे काय. सो कंजुगेशन इज द प्रोसेस ऑफ चेंजिंग अ वर्ब टू इंडिकेट टेन्स, मूड, पर्सन अँड नंबर. ठीक आहे, सो चेंज करण्याची जी प्रोसेस असते त्याला कंजुगेशन म्हणतात. ठीक आहे, वर्ब चेंज करण्याची जी प्रोसेस असते त्याला कंजुगेशन म्हणतात. सो आपण याच्यामध्ये साधारण प्रेझेंट सिम्पल टेन्स रिलेटेडचे सगळे सेंटेन्स बघणार आहोत. सेंटेन्स नाही तर हे कसे तयार होतात हे बघणार आहोत. सो सगळ्यात आधी इथे बघा, कंजुगेशन ऑफ टू हॅव. आता टू हॅवचा वापर आपण सिम्पल प्रेझेंट मध्ये कसा करतो बघा. सो सब्जेक्ट आय, वी, यू, दे यांच्या बरोबर आपल्याला हॅवचा वापर करायचा आहे. तर आपण म्हणणार आय हॅव अ पेन, म्हणजे माझ्याकडे पेन आहे. वी हॅव अ पेन, आमच्याकडे पेन आहे. यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे. दे हॅव अ पेन, त्यांच्याकडे पेन आहे. ओके, सो तुमच्या लक्षात आलं की आय, वी, यू, दे असेल तेव्हा आपण हॅवचा वापर करतो. पण जर ही, शी, इट सब्जेक्ट असेल तर आपल्याला हॅजचा वापर करायचा असतो सिम्पल प्रेझेंट मध्ये. आता फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे पेन आहे, आय हॅव अ पेन. त्याच्याकडे पेन आहे तेव्हा तुम्हाला म्हणावं लागेल ही हॅज अ पेन. ही हॅव अ पेन कधीही म्हणायचं नाही. ही हॅज अ पेन. नेक्स्ट, शी हॅज अ पेन, तिच्याकडे पेन आहे. इट हॅज अ पेन. ओके, तो पेन आहे. ओके, सो ही, शी, इट जेव्हाही असेल किंवा एखादं सिंग्युलर नेम असेल, प्राची हॅज अ पेन. ओके, सो हे एक नाव आहे, सो नावाबरोबरही तुम्हाला नेहमी हॅजचा वापर करायचा आहे. ठीक आहे, सो आपण इथे बघितलं की आय हॅव, यू हॅव, दे हॅव, वी हॅव. ओके, अँड ही हॅज, शी हॅज, इट हॅज. ठीक आहे, अँड सिंग्युलर नेम हॅज. सो हा डिफरन्स इथे आहे. सो याला कंजुगेशन म्हणतात की एका पर्टिक्युलर सब्जेक्ट बरोबर काय वापरायचं आणि वेगळ्या सब्जेक्ट बरोबर वेगळं वर्ब वापरायचं. सो याला कंजुगेशन ऑफ वर्ब म्हणतात. नेक्स्ट बघा, कंजुगेशन ऑफ टू बी. आता टू बीचं वर्ब कसं वापरायचं सिम्पल प्रेझेंट मध्ये. आय एम, आय बरोबर चा वापर होतो. आय एम ऍट होम, मी घरी आहे. वी आर ऍट होम, आम्ही घरी आहोत. सो इथे वी बरोबर आपण कशाचा वापर केलाय, चा वापर केलाय. यू आर ऍट होम, तू घरी आहेस. यू बरोबर आर. दे आर ऍट होम, ते घरी आहेत. ओके, सो इथे लक्षात आलं, आय एम, वी आर, यू आर, दे आर. सो यू, वी, दे बरोबर नेहमी आर वापरलं जातं. आय बरोबर नेहमी एम वापरलं जातं. आणि जर ही, शी, इट असेल तर तुम्हाला इज वापरायचं आहे. टू बीचं इज हे रूप वापरायचं आहे. ही इज ऍट होम, तो घरी आहे. शी इज ऍट होम, ती घरी आहे. इट इज ऍट होम, ओके, ते घरी आहे. सो ही, शी, इट बरोबर इज, आय बरोबर एम, आणि वी, यू, दे बरोबर आर चा वापर आपण इथे करतो. लक्षात आलं. सो बेसिक पासून इंग्लिश शिकतोय आपण खूप सोप्या पद्धतीने. लक्षात घ्या, समजून घ्या कोणत्या सब्जेक्ट बरोबर कोणतं वर्ब वापरलं जातं हे आपण समजून घेतोय. आता पहा, कंजुगेशन ऑफ टू कम. कम, सो आय कम ऍट 9 AM. वी कम ऍट 9 AM, आम्ही 9 वाजता येतो. यू कम ऍट 9 AM, दे कम ऍट 9 AM. ठीक है, सो I, we, you, they come, but the subject is he, she, and it. Okay, so you have to use he comes. Never say he come. Say he comes at 9 a.m. She comes at 9 a.m. It comes at 9 a.m. Okay, this is all about simple present, guys. ठीक आहे, सो सब्जेक्ट मध्ये जर
ही शी इट असेल तर नेहमी जो वर्ब आहे त्या वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय तुम्हाला लावायचं असतं. ठीक आहे. सो आय कम, ही कम्स. आय गो, ही गोज. ओके. सो लेट्स सी मोर एक्झाम्पल्स. कंजुगेशन ऑफ टू सिट. सिट म्हणजे बसणे. आय सिट ऑन द चेअर. मी चेअरवर बसलीये. वी सिट ऑन द चेअर. आम्ही चेअरवर बसतो. यू सिट ऑन द चेअर. तू चेअरवर बस. दे सिट ऑन द चेअर. ते चेअरवर बसतात. तर ही सिट्स ऑन द चेअर. शी सिट्स ऑन द चेअर. It sits on the chair. So never say he sit. He sits. Okay, always put S. Next, read. To read. Conjugation of to read. I read. मी वाचते. We read the lesson. आम्ही lesson वाचतो. You read the lesson. They read the lesson. So I, we, you, they बरोबर तुम्हाला read वापरायचं आहे. आणि he reads, she reads and it reads. ओके. आणि he, she, it बरोबर तुम्ही काय वापरणार आहात? reads. ओके. नेक्स्ट, conjugation of to lie. ओके. conjugation of to live आपण म्हणू शकतो. I live in the city. मी सिटी मध्ये राहते. We live in the city. You live in the city. They live in the city. Okay. So live means राहणे आहे इथे. Now when we are using he, she and it, then you have to say lives. He lives in the city. She lives in the city. It lives in the city. Okay. So he, she, it आहे तर lives lives झालं. लक्षात येतंय? नेक्स्ट, कंजुगेशन ऑफ टू वर्क म्हणजे काम करणे. आय वर्क इन द ऑफिस. मी ऑफिसमध्ये काम करते. वी वर्क इन द ऑफिस. आम्ही ऑफिसमध्ये काम करतो. यू वर्क इन द ऑफिस. तू ऑफिसमध्ये काम करतो. दे वर्क इन द ऑफिस. ओके. सो इथे वर्क म्हटलं आहे आपण आय, वी, यू, दे वर्क. But when it is he, she, it, you have to use works. He works in the office. She works in the office. It works in the office. Okay. Come on. You have to speak with me loudly. Speak loudly. He, she and it. बरोबर नेहमी S लावायचं आहे. नेक्स्ट, कंजुगेशन ऑफ टू सी म्हणजे बघणे. टू सी म्हणजे बघणे. I see the sun. We see the sun. You see the sun. They see the sun. Okay. He sees the sun. She sees the sun. It sees the sun. Okay. So he, she, it बरोबर sees येणार आहे. नेक्स्ट, कंजुगेशन ऑफ टू स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. आय स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलतो. वी स्पीक इंग्लिश. आम्ही इंग्लिश बोलतो. यू स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलतो. दे स्पीक इंग्लिश. ते इंग्लिश बोलतात. ओके. पण जर ही, शी, इट असेल तर आपण म्हणणार ही स्पीक्स इंग्लिश. शी स्पीक्स इंग्लिश. इट स्पीक्स इंग्लिश. ओके. सो ही, शी, इट असेल तर इथे एस लागणार आहे. ओके. प्राची स्पीक्स इंग्लिश. सो सिंग्युलर नेम जरी असेल तरी त्याला आपल्याला एस किंवा येस लावायचा असतो. हे आपण सगळं प्रेझेंट सिम्पल रिलेटेड शिकतो आहे. ओके. सो त्याच्यामध्ये कंजुगेशन्स कसे लागतात हे आपण बघतो आहे. इथे आपण स्ट्रक्चर पाहत नाहीये सिम्पल प्रेझेंटचं. सो सिम्पल प्रेझेंटचं जर स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे. तर तो तुम्ही बघू शकतात आणि प्रॅक्टिस करू शकतात. ओके. नाव सी, कंजुगेशन ऑफ टू प्ले. प्ले म्हणजे खेळणे. आय प्ले टेनिस. वी प्ले टेनिस. यू प्ले टेनिस. दे प्ले टेनिस. ओके. मी टेनिस खेळतो. आम्ही टेनिस खेळतो. तू टेनिस खेळतो. ते टेनिस खेळतात.
आणि जर ही शी इट असेल तर ही प्लेज टेनिस. ओके, तो टेनिस खेळतो. शी प्लेज टेनिस, ती टेनिस खेळते. इट प्लेज टेनिस. ओके, सो ही शी इट असेल तर इथे आपल्याला एस लावायचा आहे. नेक्स्ट, कंजुगेशन ऑफ टू राईट. राईट म्हणजे लिहिणे. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहिते. वी राईट अ लेटर, आम्ही पत्र लिहितो. यू राईट अ लेटर, तू पत्र लिहितो. दे राईट अ लेटर, ते पत्र लिहितात. ओके, सो सिम्पल सेंटेन्स आहे. नेक्स्ट बघा, जेव्हा ही शी इट असेल तेव्हा आपण म्हणणार ही राईट्स अ लेटर. शी राईट्स अ लेटर. इट राईट्स अ लेटर. Okay, Smita writes a letter. Okay, so he, she, it, or any name, if it is there, then you have to use S. Next, call. Call करणे. Okay, phone करणे. I call the police. We call the police. You call the police. They call the police. Okay, म्हणजे बोलवणे सुद्धा होतं की आम्ही पोलिसांना बोलवलं. आम्ही पोलिसांना फोन केला. ओके, नेक्स्ट, त्याने पोलिसांना बोलवलं असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा आपण म्हणणार ही कॉल्स द पुलिस. शी कॉल्स द पुलिस. इट कॉल्स द पुलिस. ओके, लक्षात येत आहे तुम्हाला? सो या पूर्ण व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही ही शी इट यूज करतात तेव्हा तुम्हाला एस लावायचा आहे. आता पहा, कंजुगेशन ऑफ कॅन. आय कॅन कॅरी, मी कॅरी करू शकतो. वी कॅन कॅरी, मी उचलू शकतो. यू कॅन कॅरी, आम्ही उचलू शकतो. तू उचलू शकतो. दे कॅन कॅरी, ते उचलू शकतात. ओके, नाउ हिअर ही कॅन कॅरी, शी कॅन कॅरी, इट कॅन कॅरी. आता कॅन हा असा वर्ब आहे की त्याला एस किंवा ईएस लागत नाही. ओके, सो तो कॅन ही शी इट बरोबर जरी असला तो कॅन कॅन म्हणूनच यूज केला जातो. सो असे सुद्धा काही वर्ब्स असतात की त्याला एस किंवा ईएस लागत नाही. बट 99% जे वर्ब आहेत त्यांना जेव्हा तुम्ही ही शी इट यूज करतात तेव्हा त्यांना एस लावणं गरजेचं आहे किंवा ईएस लावणं गरजेचं आहे. ओके, डिटेल आपण आपल्या प्रेझेंट सिम्पल टेन्सचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकतात. आपण डिटेल त्याचे सेंटेन्स बघितले आहेत, प्रॅक्टिस केलेली आहे. आणि जर सोप्या पद्धतीने जर तुम्हाला अजून डिटेल इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल आणि सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर तुम्ही आपला इंग्रजी स्पीकिंग कोर्स जो आहे, आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स तो जॉईन करू शकतात. 3 महिन्याचा कोर्स असतो ज्यामध्ये आपण स्पोकन इंग्लिश, वोकॅबलरी, ग्रामर आणि ऍक्च्युअल इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करून घेतो. सो खूप प्रॉपर कस्टमाइज केलेला हा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट सुद्धा मिळणार आहेत आणि तुमची पूर्ण डीप प्रॅक्टिस करून घेणार आहेत. छोट्या बॅचेस आपण करतो जेणेकरून प्रत्येकाकडे आपल्याला वैयक्तिक लक्ष देता येईल. ओके, सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजून कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ उपयोगाचे वाटत आहात का, किंवा आणखीन काय तुम्हाला त्यामध्ये बघायला आवडेल, कसं तुम्हाला अजून समजून घ्यायला आवडेल, कोणते टॉपिक समजून घ्यायला आवडतील, हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम कीप प्रॅक्टिसिंग.